मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता मराठी माणूस एकवटलेला आहे आणि हे लोक काय म्हणतात ते म्हणू दे, त्यांना काय प्रचार करायचा ते करू दे। दोघा भावांची जी पहिली जाहीर सभा होईल ना, त्याच्यामध्ये तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं सविस्तर मिळतील। महाराष्ट्राला दिशा मिळेल, मराठी माणसाला काय करायचं याच्या बाबतीतल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ते तुम्हाला यातून मिळेल। कोणाला आता काय प्रचार करायचा आहे तो करू द्या, ह्या सगळ्यांना बोलावं लागतंय, हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे। या दोन भाऊ एकत्र आल्याचा इम्पॅक्ट हा संपूर्ण महाराष्ट्रावर पडलेला आहे। आज आम्ही जिथे जातोय तिथे लोक आनंदी आहेत, उत्साही आहेत। लोकांना स्वतःहून या दोन्ही भावांना एकत्र पाहून आनंद वाटतोय। तर मला असं वाटतं की कोणाला काय बोलायचं बोलू द्या, पहिल्या सभेत सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटतील। काय वाटतं, भ्रष्टाचाराचे अनेक मोर्चे काढले, सत्याच्या मोर्चामध्ये देखील तुम्ही सहभागी होते, काय वाटतं येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार नाही, एक महाराष्ट्र हा भ्रष्टाचारात एक नंबर आहे आणि त्याचं जो केंद्रबिंदू आहे ते ठाणे, बरोबर आहे। सो हा ठाण्याचा जो केंद्रबिंदू आहे तोच जर ठाणेकरांनी उकडून फेकला तर मला वाटतं भ्रष्टाचाराचा विषयच राहत नाही। आणि येणाऱ्या निवडणुकीला शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमची जी टीम आहे ही हे काम केल्याशिवाय राहणार नाही। ठाणेकरांना आम्ही पटवून देऊ की कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे आणि हा भ्रष्टाचार जर आपण फेकला नाही तर ठाण्याचंही नाव बदनाम होतं आणि आमचं नुकसानही होतं। बालेकिल्ला समजला जातो कोणाचा? कसा काय होऊ शकतो बालेकिल्ला? 2017 साली त्यांनी ज्या पद्धतीने निवडणुका लढवल्या आणि त्यांनी मी परत सांगतो, बालेकिल्ला तुम्ही कशावर मोजता? आलेल्या नगरसेवकांवर की चोरलेल्या नगरसेवकांवर? आत्ता जेवढे घेऊन गेलेत ते चोरलेले आहेत। आता चोरलेल्या नगरसेवकांना घेऊन तुम्ही जर बालेकिल्ला म्हणत असाल तर हे ठाण्याचं दुर्भाग्य आहे। येणाऱ्या काळात मशाल आणि इंजिन कशा प्रकारे मशाल इंजिन येत्या 16 तारखेला तुम्हाला पाहायला मिळेल की ठाणे महानगरपालिकेच्या सत्तेकडे वाटचाल करेल। मशाल इंजिन तुतारी सगळेच असतील, पण ठाणे महानगरपालिकेच्या त्या पायऱ्यांवर आमचे नगरसेवक तुम्हाला बसलेले दिसतील। फॉर्म्युला ठरला का? माझं या बाबतीत असं मत आहे की आमचं सगळं ठरलेलं आहे, आमचं सगळं झालेलं आहे आणि आम्ही आता एकत्र प्रचार देखील सुरू केलेला आहे। त्यामुळे आता काही उरलेलं नाही आहे। तुम्हाला येत्या 2-3 दिवसात आमच्या ज्यावेळेला फॉर्म भरायला सुरू होतील त्यावेळेला बाकीची माहिती मिळेल। एकनाथ शिंदेच्या शिवसेना शहर देणार का भाजप या ठिकाणी कशा? अहो, सगळ्यांना शय देणार। एक भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचा शिंदे गट यांनी एकत्र लढावं पहिलं नीट। हां, आम्ही तर एकत्र मनापासून आलेलो आहोत, जे होईल ते आमच्या दोघांचं एकत्र होईल, बरोबर आहे। पहिलं या दोघांनी ठरवावं की कोणाचं कोण काम करणार आहे। मला वाटत नाही दोघं एकमेकांचं कामं करतील। खऱ्या अर्थाने हिंदुत्व कोणाकडे? आमच्याकडे आहे। खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचे जर विचार आमच्याकडे असतील तर हिंदुत्व आमच्याकडेच असणार ना। सो आमच्याकडे खऱ्या विचारधारेची ठाकरे आहे आणि तिला घेऊन हिंदुत्व आम्ही दाखवून देऊ। मनसेचा महापौर, मनसे शिवसेनेच्या युतीचा महापौर बसेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।